नदीवेस चावरे गल्ली परिसरात महानगरपालिकेकडून नागरिकांना करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यात काळे कुट्ट व दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। पिण्यासाठी येणारं पाणीच दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। पिण्याचे पाणी हे नागरिकांची अत्यावश्यक गरज असताना अशा प्रकारचं दूषित पाणी पुरवठा होणं ही गंभीर बाब आहे। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी करावी, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दूषित पाणी येण्यामागील नेमकं कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होती। दरम्यान नागरिकांना तातडीने स्वच्छ व शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली। प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। यावेळी सुरेश बेलेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शारीक सेना जिल्हाध्यक्ष यांनी प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन दूषित पाणी पुरवठ्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली। पत्रकार संदीप सुर्वे।